नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या महायुद्धाचे प्रमुख परिणाम बघणार आहोत. आता ह्या पहिल्या महायुद्धाचे अ, जगावर कोणत्या प्रकारचे परिणाम झाले हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता पहिल्या महायुद्धाने जगाचा नकाशा आणि इतिहास हा पूर्णपणे बदलून टाकला. पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे 1914 ते 1918. आता या युद्धाचे परिणाम केवळ लष्करी स्वरूपाचे नसून ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्तरावरही खोलवर उमटले. म्हणजे ह्या युद्धाचे लष्करी स्वरूपाचे परिणाम तर झालेच, पण राजकीय घडामोडींवर आणि आर्थिक घडामोडींवरही प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या जागतिक युद्धाचे परिणाम घडून आले. आता पहिल्या महायुद्धाचे प्रमुख परिणाम सविस्तरपणे आपण त्याच्यावर आता चर्चा करणार आहोत. आता यामध्ये पहिलं जे काही परिणाम होतं, पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे राजकीय परिणाम. या राजकीय परिणामांमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये साम्राज्यांचा अंत हा या युद्धामुळे घडून आला. जगातील जी 4 मोठी साम्राज्य होती ती ह्या महायुद्धामुळे कोसळली. आता साम्राज्यांचा अंत या युद्धामुळे जगातील जी काही 4 मोठी साम्राज्य होती त्यामध्ये रशियन, जर्मन, ऑस्ट्रिया आणि हंगेरी. रशिया होता, जर्मन होता आणि ऑस्ट्रिया, हंगेरी हे 4 मोठे जे काही साम्राज्य होते आणि ऑटोमनचं जे काही साम्राज्य होतं तुर्कस्तानचं, या साम्राज्यांच्या जागी नवीन लोकशाही किंवा हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. आता हे जे काही 4 साम्राज्य होते हे या महायुद्धामुळे कोसळले आणि त्यांच्या जागी नवीन लोकशाही किंवा हुकुमशाही राजवटी ह्या त्या देशांमध्ये, साम्राज्यांमध्ये अस्तित्वात आल्या. आता त्याचा परिणाम असा झाला की नव्या राष्ट्रांची सुद्धा निर्मिती झाली. ह्या महायुद्धामुळे नवीन नवीन राष्ट्रे ही उदयास आली. आता यामध्ये व्हर्सायच्या तहाने पोलंड, चेकोस्लोवाकिया, युगोस्लोव्हिया, फिनलँड, एस्टोनिया, लाटविया आणि लिथुआनिया यांसारख्या नवीन देशांचा उदय झाला. त्यानंतर हुकुमशाहीचा सुद्धा उदय झाला. हुकुमशाहीचा जो काही उदय आहे, ह्या हुकुमशाहीच्या उदयामध्ये युद्धाच्या आर्थिक संकटामुळे इटलीमध्ये मुसोलिनीची फाशीवादी आणि जर्मनीमध्ये हिटलरची नाझी विचारधारा प्रबळ झाली, ज्याने दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली. आता त्यानंतरचा जो परिणाम आहे, राष्ट्रसंघाची स्थापना झाली, लीग ऑफ नेशन. जगात पुन्हा असे भयानक युद्ध होऊ नये म्हणून शांततेसाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आहे दुसरं सगळ्यात मोठं कारण आहे ते आर्थिक परिणाम, इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस. प्रचंड जीवित व वित्तहानी या युद्धामध्ये घडून आली. या युद्धात जवळपास 1 कोटी सैनिक आणि तितकेच नागरिक हे मारले गेले. अब्जावधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. त्यानंतर कर्जाचा जो काही डोंगर होता तो ह्या राष्ट्रांवर उभा राहिला. आता युद्धामुळे युरोपीय देशांवर कर्जाचा मोठा बोजा वाढला. आता जे ते राष्ट्र होते त्यांच्यावरही कर्ज झालं आणि जे हारलेले राष्ट्र होते त्यांच्यावरही कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. आता अमेरिका हे असं राष्ट्र होतं पहिल्या महायुद्धामध्ये की ते इतर राष्ट्रांना कर्ज देत होतं. अमेरिकेने युरोपला कर्ज दिल्याने
अमेरिका ही जगातील मोठी आर्थिक शक्ती बनली. अमेरिका ही जगातील मोठी आर्थिक शक्ती ह्या महायुद्धामुळे बनली. आता ह्या आर्थिक परिणामांमध्ये चलनवाढ आणि महागाई, वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याने सर्वत्र महागाई वाढली आणि चलनाचा दरही घसरला, ज्यामुळे सर्वसामान्यांचे जे जगणे होते ते अतिशय कठीण झाले. चलनवाढ आणि महागाई, एकीकडे चलनवाढ झाली आणि दुसरीकडे महागाईही खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अन्नधान्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू होत्या त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली. सर्वत्र महागाई वाढली आणि चलनाचा दरही त्यामुळे घसरला. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की सर्वसामान्यांचे जे काही जीवन होते ते खूप कठीण होऊन गेले. सर्वसामान्यांचे जगणे हे कठीण झाले या पहिल्या महायुद्धामुळे. त्यानंतर ह्या पहिल्या महायुद्धाचा समाज जीवनावर काय परिणाम घडला ते आपण बघणार आहोत. तिसरं कारण आहे सामाजिक परिणाम, सोशल कॉन्सिक्वेन्सेस. यामध्ये स्त्रियांची जी काही स्थिती होती त्या स्त्रियांच्या स्थितीमध्ये काय बदल झाला ते आपण इथे बघणार आहोत. स्त्रियांच्या स्थितीत बदल. पुरुष युद्धभूमीवर गेल्यामुळे कारखाने, कार्यालये आणि शेतांमध्ये स्त्रिया कामाला लागल्या. यामुळे महिलांच्या आत्मसन्मानात वाढ झाली आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळण्यास मदत झाली. त्यानंतर कामगार चळवळी. युद्धाच्या काळात कामगारांचे महत्त्व वाढल्याने त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी जगभरात कामगार संघटना अधिक सक्रिय झाल्या. त्यानंतर मानवी जीवनावर ह्या महायुद्धाचा काय परिणाम झाला ते आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये मानसिक परिणाम. युद्धाच्या भयावह अनुभवामुळे लोकांमध्ये नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना खूप मोठ्या प्रमाणात वाढली. याला लॉस्ट जनरेशन असे म्हटले जाते. यामुळे खूप लोक काहींना शारीरिक इजा झाल्या महायुद्धामध्ये. काही लोक अपंग झाले. काहींच्या मनावर, मेंदूवर परिणाम झाला. त्यामुळे ह्या जनरेशनला लॉस्ट जनरेशन म्हणून म्हटले जाऊ लागले. त्यानंतर चौथा परिणाम ते लष्करी आणि तांत्रिक परिणाम. यामध्ये शस्त्रास्त्रांचा विकास. या युद्धात प्रथमच रणगाडे, विमाने, पाणबुड्या आणि विषारी वायूंचा वापर करण्यात आला होता. विषारी वायूंचा वापर या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला. लष्करी रणनीतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता जे काही बिस्मार्क जी काही गुप्त राजनीती होती त्या गुप्त राजनीतीमुळे अनेक राष्ट्रांच्या मनामध्ये एकमेकांविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि हे जे काही संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, ह्या संशयास्पद वातावरणामुळे राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा, लष्करामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा, आणि ज्या राष्ट्रांमध्ये पॉवर असेल, जो राष्ट्र शक्तिशाली असेल तोच राष्ट्र ह्या जगावर राज्य करू शकतो, अशा प्रकारची भावना ह्या राज्यकर्त्यांमध्ये रुजली. त्यानंतर जो व्हर्सायचा तह आहे हा अतिशय अपमानकारक तह. जर्मनीवर अत्यंत जाचक अटी लादल्या गेल्या. या तहाच्या अंतर्गत जर्मनीवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, ज्यामुळे जर्मनीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. याबद्दल अधिक माहिती आपण विकिपीडियावर पण उपलब्ध आहे. त्यानंतर भारतावरील परिणाम. पाचवं जे काही परिणाम आहे ते भारतावर ह्या महायुद्धाचे काय परिणाम झाले ते आपण बघणार आहोत. आता भारतातील हजारो सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले. युद्धानंतर भारतात स्वराज्य मिळवण्याची मागणी तीव्र झाली, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला
एक नवीन दिशा मिळाली. थोडक्यात सांगायचे तर पहिल्या महायुद्धाने मानवी संस्कृतीला रक्ताने माखलेला इतिहास दिला, परंतु त्याच वेळी नवीन जागतिक व्यवस्था आणि मानवी हक्कांच्या जाणीवेचा पायाही घातला गेला. अशा पद्धतीने आपण पहिल्या महायुद्धाचे जगावर काय परिणाम झाले ते आपण बघितले. धन्यवाद. थँक्यू.